आपण ही दृश्य बघतोय सध्या केजमधली तणावपूर्ण स्थिती आपल्याला दिसते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस अशाच पद्धतीने तैनात करण्यात आलेत कारण कार्यकर्त्यांची आणि विरोधकांची तेवढीच गर्दी होती। त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी काही वेळापूर्वी पोलिसांनी देखील लाठीचार्ज केलेला आपण पाहिला। वाल्मिक कराड याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली। 20 ते 25 मिनिटं उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही वैद्यकीय चाचणी झालेली आहे आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलेले आहे आणि इथे सध्या सगळ्या पोलिसी बाबी पूर्ण केल्या जात आहेत। या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर कोर्टामध्ये बरोबर 10:30 वाजता हजर केलं जाईल। सीआयडीच्या विनंतीनुसार सीआयडीच्या विनंतीनंतरच कोर्ट देखील रात्री उशिरापर्यंत ठेवण्यात आलेला आहे, सुरू ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला 10:30 वाजता वाल्मिक कराडला कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायाधीश किती दिवसांची कोठडी सुनावणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान अन्य जे काही आरोपी होते त्यांना देखील 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला किती दिवस कोठडी सुनावली जाईल हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असेल। न्यायालय तसंच पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। वाल्मिक कराड समर्थक जमण्यास सुरुवात झालेली होती आणि विरोधकांची देखील तितकीच गर्दी कोर्टाच्या बाहेर झालेली होती आणि त्यामुळेच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला होता। म्हणून पोलिसांकडून आता अधिक खबरदारी घेतली जाते। वाल्मिक कराडच्या भोवती पोलिसांचा मोठा गराडा असलेला पाहायला मिळाला। ज्यावेळेला रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी वाल्मिक कराडला दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी देखील पोलिसांचा असाच बंदोबस्त होता आणि आता पुन्हा एकदा न्यायालय तसंच पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। केस